बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या मुलीनं मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। वडिलांनी घेतलेला निर्णय वैयक्तिक, मी ठाकरेंसोबतच निष्ठेनं काम करेन असं नगरसेविका राजुल पाटील यांनी म्हटलंय। ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांची कन्या आणि नगरसेविका राजुल पाटलांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची भेट घेत आपण याच पक्षात राहणार असल्याचं राजुल पाटील यांनी स्पष्ट केलंय। मातोश्रीवरून बाहेर पडल्यानंतर राजुल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। मी साहेबांना, उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना भेटायला आले होते आणि माझी प्रतिक्रिया आहे, माझं स्टँड ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्या सोबतच आहे। हे माझं स्टँड आहे। मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन। ते हॅपीच आहेत, मी आहे। ते आधी त्यांनी माझ्यावर एवढी जबाबदारी दिलेली आहे आणि मी त्याच्यासाठी उभी आहे आणि त्यांनी ते हॅपी, खुश आहेत। ते मी आहे, ते त्यांच्यासोबतच आहे। याचवेळी वडील संजय दिना पाटलांच्या भूमिकेवर बोलताना तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया राजुल पाटील यांनी दिली आहे। तर राजुल पाटील यांच्यावर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे। ते त्यांचा निर्णय आहे। आमच्या घरात इंडिव्हिज्युअल निर्णय घेण्याची पद्धत आहे। त्यांचा निर्णय ते घेतील, ते आपल्याला कळवतील। माझा निर्णय जे आहे ते मी दिलेला आहे। आष्टीकरांचं पोरग असेल किंवा संजय दिना पाटलाची पोरगी असेल, यांच्यावर शिवसैनिकांनी आता का म्हणून विश्वास ठेवायचा? ज्यांच्या बापाला संघटनेने एवढं दिलं, जर ते हे सगळं करू शकतात तर त्यांची पोरं आमच्यासोबत राहतील याची आम्ही अपेक्षा काय करावी? दरम्यान खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत। उद्धव ठाकरे भांडूपमधील कार्यकर्त्यांची भेट घेणार असून राजुल पाटील यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावलेत। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय दिना पाटलांचे बॅनर लावलेत। पक्षफुटीच्या बातम्यांनंतर संजय दिना पाटील यांनी सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती। संजय दिना पाटलांनी रविवारी रात्री 12 वाजता रेवती सुळे आणि सारंग लखानींच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती।